महाड नगर परिषदेत उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले राष्ट्रवादी भाजप युतीचे संदीप जाधव यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत असून उपनगराध्यक्षपदी विराजमान होताच त्यांनी आपली पहिलीच प्रतिक्रिया देत मागील काळातील शेवटच्या ठरावाविषयी आठवण करून देत विशेष मागणी केली आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या युतीनं 12 जागांवर घवघवी असं यश मिळालं। दुर्दैवानं नगराध्यक्ष आमचा निवडून आला नाही, तरी सुद्धा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महाडकरांचा म्हणजे सुज्ञ महाडकरांचा कौल हा आमच्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीलाच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पण भविष्यात हे काम करत असताना सत्ताधारी म्हणजे विरोधक, सत्ताधारी आणि विरोधक हे दोघंही एकत्र काम करताना आपल्याला दिसतील। परंतु महाड शहराच्या दृष्टिकोनातून जे काही चांगले किंवा आम्हाला पटणारे जे विषय असतील त्याला आम्ही नक्कीच नगराध्यक्षांना किंवा या सभागृहाला पाठिंबा देऊ। पण जे आम्हाला विषय पटणार नाहीत, आम्हाला विश्वासात न घेता जर कोणी निर्णय घेणार असेल तर आम्ही तो निर्णय कदापि सहन करणार नाही। गेल्या 4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी प्रशासकीय राजवट होती। या राजवटीमध्ये अनेक गैरप्रकार या ठिकाणी घडलेले आहेत। या ठिकाणी जी दुकानदारी होती म्हणजे दलाली, प्रत्येक कामात दलाली व्हायची, कमिशनबाजी होती, ही खऱ्या अर्थानं आम्हाला बंद करायची। ही खऱ्या अर्थानं आम्हाला बंद करून या ठिकाणी या प्रशासकीय भवनाला जे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, हा उद्देशच आमचा त्यावेळेला माणिकरावांचा होता की या प्रशासकीय भवनाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यायचं। ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी कारभार रायगडावर केला होता त्याच पद्धतीने या कार्यालयातून या भवनातून काम होईल अशा प्रकारची अपेक्षा त्या ठिकाणी होती। परंतु गेल्या 4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जी दुकानदारी झालेली आहे या नगरपालिकेमध्ये, जे ठाण मांडून जे दलाल बसायचे त्यांना हटवण्याचं काम या ठिकाणी आम्हाला करायचं आहे। आणि मला खात्री आहे जो कौल महाडकरांनी दिला हा मला मान्य आहे। हा महाडकरांचा कौल आम्ही मान्य करून शहराच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे विषय असतील ते तडीस नेण्यासाठी आम्ही नक्कीच या ठिकाणी शहराच्या विकासासाठी चांगल्या प्रकारे या प्रकारे प्रयत्न करू। मला नक्कीच आशा आहे की या ठिकाणी येत्या काही दिवसांमध्ये तटकरे साहेब देखील महाड शहराला भेट देऊन आमच्या या ठिकाणी सत्कार होणार आहे। जो सभागृह आहे ज्या ठिकाणी जनरल सभा होतात त्या ठिकाणी नगराध्यक्षाच्या कालावधीची ज्या वेळेला शेवटची मीटिंग झाली जनरल सभा, त्यावेळेला त्या सभागृहाला लोकनेते स्वर्गीय माणिकराव जगताप सभागृह अशा प्रकारचं नाव देण्याचा आम्ही ठराव संमत केला होता। त्या ठरावाची अद्यापही अंमलबजावणी झालेली दिसत नाही। मी आज प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत की येत्या म्हणजे पुढची जी सर्वसाधारण सभा होईल ती माणिकराव जगताप सभागृहामध्येच होईल आणि त्याचं नामकरण लवकर करावं आणि या ठरावाची अंमलबजावणी करावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी पहिल्याच सभेत केलेली आहे। ज्या महाडकरांनी आम्हाला निवडून दिलेले त्या महाडकरांचा विश्वास सार्थ नक्कीच ठेवू आणि त्यांना महाड शहराचा जो इतिहास आहे, महाड शहराची परंपरा आहे, कारण दलित मित्र स्वर्गीय सुर्बानाना टिपणीस, माजी खासदार दादासाहेब सावंत, स्वर्गीय अण्णासाहेब सावंत ज्यांना महाड शहराचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं, त्यांच्या वारसा हा महाड शहराचा विकास करताना आम्ही नक्कीच त्यांच्या वारशाला पुढे चालना देऊ आणि या नगरपालिकेमध्ये काम करताना ज्या मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे तो नक्कीच सार्थ करू अशा प्रकारची ग्वाही मी या ठिकाणी देतो। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।